अखेर सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या मंडळात सोमवारी एक ऐतिहासिक घटना घडली. गेली 11 वर्षे सभापती असलेल्या शिवाजीराव देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जो अविश्वासाचा ठराव मांडला तो भाजपाच्या साथीने अखेर मंजूर झाला व शिवाजीराव देशमुख यांना सभापतीपद सोडावे लागले आहे. अविश्वासाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शेतकरी कामगार पक्ष व अन्य 4 यांच्या एकूण 45 सदस्यांची मते टाकली, तर त्याच विरोधात काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व लोक भारती यांच्या सदस्यांची 22 मते पडली. शिवसेनेने मात्र या क्षणी तटस्थ राहणे योग्य मानले. विरोधी पक्ष नेत्यांच्या पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पक्षपाती भूमिका केल्यावरून राष्ट्रवादीने हा अविश्वासाचा ठराव मांडला होता. हा ठराव मंजूर झाला तर उपसभापतीपदी भाजपाची वर्णी लागेल, म्हणून भाजपानेही याला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. याबाबत शिवाजीराव देशमुख यांना विचारले असता माझ्या विरुद्धच्या ठरावाबाबत मला काही बोलायचे नाही, मात्र वाली व सुग्रीवाच्या भांडणात रामाने बाण मारायची गरज नव्हती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. न्यूज बाय न्यूज 129.